नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. गोविंदा हा भन्नाट विनोदी अभिनेता आहे. त्याच्या एका सिनेमामध्ये पंचतारांकित हॉटेल विरुद्ध ढाबा अशी स्पर्धा दाखवण्यात आलेली आहे. गोविंदा या सिनेमामध्ये ढाब्याचा मालक बनलेला आहे आणि तो त्या पंचतारांकित हॉटेलच्या मालकाला सांगतो की तुझ्या हॉटेलमध्ये जी मोठी मोठी माणसं येऊन राहतात ती जेवायला माझ्याच ढाब्यावर येतात. अमेरिकेची परिस्थिती त्या पंचतारांकित हॉटेलसारखी झालेली आहे. अमेरिकेकडे नासा आहे, अमेरिकेकडे स्पेसएक्स आहे, परंतु त्यांना त्यांचे उपग्रह अवकाशामध्ये पाठवण्यासाठी भारताच्या इस्रोची मदत घ्यावी लागते. भारताच्या इस्रोने LVM-3 या रॉकेटच्या माध्यमातून अमेरिकेचा ब्लूबर्ड ब्लॉक 2 हा उपग्रह अवकाशामध्ये पाठवलेला आहे. LVM म्हणजे बाहुबली, आणि या बाहुबलीने आपल्या यशाचं सातत्य कायम राखलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये सगळ्या जगाने इस्रोचा व्यावसायिक अवतार पाहिला. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही इस्रोची व्यावसायिक शाखा. या कंपनीला पैसे देऊन जगातल्या कोणत्याही देशाला, कोणत्याही कंपनीला आपले उपग्रह अवकाशामध्ये पाठवता येतात. AST स्पेस मोबाईल ही अमेरिकी कंपनी, त्यांना ब्लूबर्ड ब्लॉक 2 हा उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करायचा होता. ब्लूबर्डच्या माध्यमातून 5G आणि ब्रॉडबँड सेवा ही कंपनी पुरवणार होती. उपग्रहाचं वजन होतं 6100 किलो. आतापर्यंत इस्रोने वजनी उपग्रह अनेकदा अवकाशामध्ये पाठवलेले आहेत. त्याच्यासाठी LVM-3 या रॉकेटचा वापर केलेला आहे, ज्याला बाहुबली म्हणून आपण ओळखतो. इस्रोचा जो सक्सेस रेट आहे तो 100% आहे. आतापर्यंत 8 वेळा इस्रोने जे अवकाशामध्ये वजनी उपग्रहांचं प्रक्षेपण केलं ते यशस्वी ठरलं. 9व्यांदा हे यश मिळेल का असा प्रश्न होता, परंतु इस्रोने आपला सक्सेस रेट कायम ठेवलेला आहे. 9व्यांदा सुद्धा हे प्रक्षेपण इस्रोने अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. रॉकेटच्या माध्यमातून एखादा उपग्रह अवकाशात पाठवणं ही मोठी गोष्ट आहेच, परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते? एक ठराविक कक्षेमध्ये तो उपग्रह तुम्हाला स्थिर करता आला पाहिजे, आणि इस्रोने याच्यामध्ये मातब्बरी मिळवलेली आहे. हा जो उपग्रह होता तो पृथ्वीच्या कक्षेमध्ये 518.9 किलोमीटर अंतरावर स्थिर करायचा होता. इस्रोने बरोबर त्या कक्षेमध्ये या उपग्रहाला स्थिर स्थावर केलेलं आहे, आणि पुन्हा एकदा जगाने इस्रोच्या या कामगिरीमुळे तोंडात बोटं घातलेली आहेत. ब्लूबर्डचं यश भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. भारताने अवकाशात पाठवलेला हा आजवरचा सगळ्यात वजनी उपग्रह आहे. वजनी उपग्रह अवकाशामध्ये पाठवण्याचं जे तंत्रज्ञान आहे ते जगातल्या मूठभर देशांकडे आहे. त्याच्यासाठी अत्यंत शक्तिशाली रॉकेट्स लागतात, आणि ही शक्तिशाली रॉकेट्स जगातल्या फार कमी देशांकडे आहे. भारताकडे बाहुबली आहे, परंतु भारताची ही क्षमता आहे ती भविष्यामध्ये वाढवण्याची गरज आहे. भारत भविष्यामध्ये 2 अत्यंत महत्वाकांक्षी अशा मोहिमा हाती घेणार आहे. त्याच्यामध्ये गगनयान आहे. गगनयान म्हणजे भारताचा अंतराळवीर अवकाशामध्ये आपण पाठवणार आहोत, आणि त्याच्यासाठी आपल्याला शक्तिशाली रॉकेटची गरज आहे. दुसरी महत्वाची मोहीम, भारताला अवकाशामध्ये स्पेस स्टेशन बनवायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा भारताला शक्तिशाली रॉकेटची गरज भासणार आहे. इस्रोची तुलना अनेकदा स्पेसएक्सशी केली जाते, परंतु रॉकेटचा जर विचार केला तर इस्रो या प्रांतामध्ये अक्षरशः रांगते आहे. आपण जो ब्लूबर्ड अवकाशामध्ये पाठवला त्याचं वजन होतं 6100 किलो, म्हणजे 6.1 टन. परंतु स्पेसएक्सने ही सीमा कधीच ओलांडलेली आहे. स्पेसएक्सकडे जे फाल्कन रॉकेट आहे त्याची क्षमता अवकाशामध्ये 63.8 टनाचा उपग्रह नेण्याची आहे. पृथ्वीच्या सगळ्यात खालच्या कक्षेमध्ये हा उपग्रह स्थिर स्थावर करण्याची क्षमता या फाल्कनमध्ये आहे. भविष्यामध्ये मंगळावर मानवाची वस्ती निर्माण करण्याचं इलॉन मस्कचं स्वप्न आहे, आणि त्याच्याच मालकीची कंपनी स्पेसएक्स या कंपनीचे महाकाय प्रकल्प सुरू आहेत. म्हणजे ज्या गोष्टीचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही त्या प्रकल्पावर हा माणूस काम करतोय. स्टारशिप ही त्याची भविष्यातली योजना आहे. मंगळावर जर माणसं घेऊन जायची तर तुमच्याकडे शक्तिशाली रॉकेट हवीत, आणि त्या शक्तिशाली रॉकेटची निर्मिती सध्या इलॉन मस्क करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जर एकदाच तुम्हाला वजन अवकाशामध्ये घेऊन जायचं असेल तर 250 टन वजन नेता येईल अशा प्रकारची रॉकेट्स हा माणूस निर्माण करतोय. आणि जर त्या रॉकेटचा तुम्हाला वारंवार वापर करायचा असेल, म्हणजे एकदा गेला परत आला, एकदा गेला परत आला, अशा प्रकारचा वापर करायचा असेल तर 100 ते 150 टन वजन हे रॉकेट वाहून नेऊ शकेल. अशा प्रकारची रॉकेट निर्माण करण्याचं काम स्पेसएक्स ही कंपनी करते. जगभरामध्ये भूराजकीय घडामोडी अशा प्रकारे घडत आहेत की भारताच्या इस्रोला खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. रशिया युक्रेन युद्धामध्ये गुंतलेला आहे. चीनमधून उपग्रह प्रक्षेपित करण्याची परवानगी अमेरिकेतल्या कोणत्याही कंपनीला देणार नाहीये. युरोपातल्या कंपन्या अमेरिकेचं अनुकरण करत असतात. अशा परिस्थितीमध्ये इस्रोचा भाव वधारलेला आहे, आणि त्यामुळे अमेरिकी कंपन्या इस्रोकडे अत्यंत अपेक्षेने बघत असतात. स्पेसएक्सची ती क्षमता आहे, स्पेसएक्सची क्षमता इस्रोच्या तुलनेत अनेक पटीने मोठी आहे, परंतु स्पेसएक्सचे स्वतःचे अनेक प्रकल्प चालू आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे जर जायचं तर तुम्हाला तुमच्या ठरलेल्या वेळेमध्ये उपग्रह प्रक्षेपित करता येत नाही. शिवाय स्पेसएक्सची जी किंमत असते, स्पेसएक्सचा जो खर्च असतो तो इस्रोच्या तुलनेमध्ये अनेक पटीने मोठा असतो, आणि त्याच्यामुळे जगभरातील कंपन्या स्वस्तातला जुगाड म्हणून इस्रोकडे बघतायत. आणि या कंपन्या अत्यंत विश्वासाने भारताकडे येतात. त्याची 2 महत्वाची कारणं आहेत. एकतर
LVM-3 या रॉकेटचा जो सक्सेस रेट आहे, ज्याला भारत बाहुबली म्हणतो किंवा सगळं जग आता त्याला बाहुबली म्हणून ओळखायला लागलेलं आहे, त्याचा सक्सेस रेट जो आहे तो 100% आहे. आतापर्यंतची 9 प्रक्षेपणं या रॉकेटच्या माध्यमातून अत्यंत यशस्वी अशी झालेली आहेत. आणि त्याच्यामध्ये दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एखादा उपग्रह जर तुम्हाला अवकाशात पाठवायचा असेल तर फक्त अवकाशात पाठवणं एवढा भाग नाहीये, तो पृथ्वीच्या कक्षेमध्ये अमुक ठिकाणी स्थिरस्थावर करायचं आहे, ते तंत्रज्ञान तुमच्याकडे पाहिजे आणि ती अचूकता इस्रोने साध्य केलेली आहे. त्याच्यामुळे जगभरातील कंपन्या अत्यंत विश्वासाने इस्रोकडे येत असतात, इस्रोकडे आपले उपग्रह प्रक्षेपणासाठी सोपवत असतात. कारण एका उपग्रहाची निर्मिती करणं हे अत्यंत महागडं काम आहे आणि जर तुमचं प्रक्षेपण अयशस्वी झालं तो हा सगळा खर्च पाण्यात जाणार असतो. आणि त्याच्यामुळे अशा एखाद्या आस्थापनेकडे जगभरातल्या कंपन्या बघतात की ज्यांच्याकडे विश्वासार्हता आहे, ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, ज्यांच्याकडे अचूकता आहे आणि या सगळ्या गोष्टी इस्रोकडे आहेत. शिवाय हा सगळा मामला अत्यंत स्वस्तात सुद्धा होतो आणि त्यामुळे जगभरातील कंपन्या इस्रोवर प्रचंड खुश असतात. अमेरिकेला जेव्हा अत्यंत वजनदार अशा प्रकारचे उपग्रह अवकाशामध्ये पाठवायचे असतात तेव्हा ते स्पेसएक्सच्या माध्यमातून पाठवले जातात. परंतु तुलनेने थोडेसे हलके उपग्रह जेव्हा अमेरिकेला अवकाशामध्ये पाठवायचे असतात तेव्हा त्यांना इस्रोची आठवण येते आणि इस्रोने हे काम गेल्या काही वर्षामध्ये अत्यंत यशस्वीपणे केलेले आहे. जवळजवळ जगातल्या 60 देशांचे 400 पेक्षा जास्त उपग्रह इस्रोने अवकाशामध्ये पाठवलेले आहेत आणि या माध्यमातून भरपूर पैसा सुद्धा कमवलेला आहे. आतापर्यंत 10,000 कोटीपेक्षा जास्त रुपये इस्रोने दुसऱ्या देशांचे उपग्रह अवकाशामध्ये पाठवून कमवलेले आहेत. गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं असेल, भारताने आपली जी बलस्थान आहे त्याचा वापर करून जगभरामध्ये मित्र जोडलेले आहेत. कोविडच्या काळामध्ये भारताने देशामध्ये लस तयार केली आणि ही लस जगातल्या अनेक देशांना फुकट दिली, अनेक देशांना स्वस्तात दिली. या लसीच्या माध्यमातून भारताने नवे मित्र तर जोडलेच, असलेली मैत्री घट्ट करण्याचं सुद्धा काम केलं. अवकाश तंत्रज्ञान हे असंच आणखी एक क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये भारताने प्रभुत्व मिळवलेलं आहे. अवकाश तंत्रज्ञान विकसित करायला प्रचंड पैसा लागतो आणि हे अत्यंत वेळकाढू काम आहे. त्यामुळे जगातल्या अनेक छोट्या देशांना हे शक्य नाहीये. अनेक असे देश आहेत ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, परंतु पैसा असून सुद्धा हे तंत्रज्ञान कुठे विकत घेता येत नाही. जर विकत घ्यायला गेलात तर कोणी तुम्हाला देत सुद्धा नाही. क्रायोजेनिक इंजिनांच्या बाबतीत भारताने हा अनुभव घेतलेला आहे. हे सगळं तंत्रज्ञान भारताने स्वतःच विकसित केलं. रशियाने थोडी मदत केली. आता या तंत्रज्ञानाचा वापर करून भारत जगभरामध्ये अनेक मित्र जोडतोय. अमेरिका भारताकडे येते, युरोपातील अनेक देश भारताकडे येत आहेत. इंडो पॅसिफिक मधले जपानसारखे प्रगत देश सुद्धा भारताकडे खूप अपेक्षेने आणि आशेने पाहत आहेत. मध्य पूर्वेतल्या देशांना भारत ही सेवा पुरवतोय. भारत एक स्पेस पॉवर म्हणून उदयाला येतोय. जगभरातील महत्वाचे देश अंतराळ मोहिमा का काढतायत? या मोहिमा काढण्यासाठी देशादेशांमध्ये चुरस का लागलेली आहे? देशाच्या तिजोरीमध्ये प्रचंड पैसा पडलेला आहे आणि तो पैसा खर्च कसा करावा असा प्रश्न या देशांच्या समोर आहे का? किंवा एखादं असं धाडस करून दाखवायचं की जगभरामध्ये आपल्या देशाचं कौतुक झालं पाहिजे अशी काही भावना आहे का? असं अजिबात नाहीये. या अंतराळ मोहिमांचा थेट संबंध तुमच्या देशाच्या अर्थकारणाशी आहे, तुमच्या देशाच्या भविष्याशी आहे. स्पेसएक्स ही तर खाजगी कंपनी आहे. ही कंपनी शक्तिशाली रॉकेटच्या निर्मितीसाठी प्रचंड पैसा का खर्च करते? अब्जावधी रुपये इलॉन मस्क का उधळतायत? आणि याचं उत्तर पुन्हा तेच आहे. याचा संबंध थेट अर्थकारणाशी आहे, याचा संबंध थेट भविष्याशी आहे. पृथ्वीवर ज्या गोष्टी अत्यंत मूल्यवान मानल्या जातात परंतु पृथ्वीवर त्याचं अस्तित्व अत्यंत मर्यादित आहे, अशा गोष्टी कदाचित या दुसऱ्या ग्रहांवर भरभरून असण्याची शक्यता आहे. तिथे तांबं, चांदी, सोनं हे सगळं असण्याची शक्यता आहे. तिथे हिरे असण्याची शक्यता आहे. तिथे रेअर अर्थ मिनरल असण्याची शक्यता आहे. आणि या गोष्टींचा ताबा घेण्यासाठी या मोहिमा काढल्या जातात. चंद्रावर ज्या वारंवार मोहिमा काढल्या जातात त्याचं कारण सुद्धा हेच आहे. चंद्रावर अशा अनेक दुर्मिळ गोष्टी आहेत, ज्या दुर्मिळ गोष्टी जर पृथ्वीवर आणल्या, त्या पृथ्वीवर आणल्या आल्या तर त्याचं मोल खूप वाढणार आहे आणि मानवतेच्या विकासासाठी त्याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे. अंतराळ तंत्रज्ञान तुमच्या देशाचं भवितव्य उज्ज्वल करू शकतं, तुमच्या देशाची श्रीमंती वाढवू शकतं. हे जगातल्या प्रत्येक महत्त्वाच्या देशाच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे अंतराळ तंत्रज्ञानावर प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न, हे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न जगातील प्रत्येक देश करताना दिसतोय. शक्तिशाली रॉकेटांची निर्मिती करताना दिसतोय आणि या तंत्रज्ञानासाठी प्रचंड पैसा खर्च करताना दिसतोय. अमेरिकेने या क्षेत्रामध्ये आधीच खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. भारत त्या दिशेने अत्यंत मजबूतीने पावलं टाकताना दिसतोय. आपण ब्लूबर्डचं प्रक्षेपण केलं, अत्यंत यशस्वी प्रक्षेपण केलं. आपण 6100 किलो वजन रॉकेटच्या माध्यमातून अवकाशामध्ये पाठवण्याची क्षमता प्राप्त केली आणि भविष्यामध्ये ही क्षमता आपण वाढवणार आहोत. आपण निश्चितपणे एक दिवस असा येईल की स्पेसएक्सची आपण स्पर्धा करू शकू, आपण स्पेसएक्सच्या पातळीवर येऊ शकू.
त्या दिशेने भारत ताकदीने प्रयत्न करतोय आणि अत्यंत आश्वासक अशी पावलं टाकतोय. या व्हिडिओमध्ये इथे थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि न्यूज डंकाच्या सोबत सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा. नमस्कार, धन्यवाद.